नमस्कार, मी शिवांगी आणि शिवांगीज रेसिपी कट्टामध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण गॅस जास्तीत जास्त दिवस कसा वापरता येईल यासाठीच्या 5 सिक्रेट टिप्स पाहणार आहोत। खूप महत्त्वाचे टिप्स आहेत। बऱ्याच जणांना या टिप्स माहीत असतील, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशा या टिप्स आहेत। तर मेन म्हणजे गॅस हा शेगडीशी जोडल्यानंतर ती तारीख आपल्याला कॅलेंडरवरती लिहून ठेवायची आहे, म्हणजे सिलेंडर आपल्याला किती दिवस जातो हे आपल्याला कळते। त्याचबरोबर अशी सवय जर आपण लागू ठेवली तर गॅसचा सिलेंडर हा कधी संपेल याचा अंदाज आपल्याला लागतो। तर गॅस हा जास्तीत जास्त दिवस वापरता येण्यासाठीची पहिली टिप्स आपण पाहूया त्या ठिकाणी। तर गॅसची जी फ्लेम आहे ती निळ्याऐवजी पिवळी दिसू लागते। घाण वगैरे यामध्ये अडकलेले असते, त्यामुळे गॅस देखील आपला वाया जातो। तर अशा वेळेला आपल्याला गॅसचा जो बर्नर आहे तो क्लीन करण्याची आवश्यकता असते, म्हणून हा बर्नर आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला एक इनोचा पाऊच घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये हा बर्नर घालून 1 तासासाठी ठेवून द्यायचा आहे। इनोचा पाऊच नसेल तर तुम्ही सोडा देखील यामध्ये घालू शकता आणि अर्धा लिंबूचा रस देखील घालू शकता आणि हे 1 तासानंतर आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे बर्नर। ब्रश किंवा घासणीने हा बर्नर आपल्याला घासून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इनोचा पाऊच वगैरे वापरून आपण जर बर्नर हा क्लीन करून घेतला वेळेवर तर गॅसची फ्लेम जी आहे ती येलो कधीच होत नाही, निळीच येते, त्यामुळे गॅसची बचत होते। तर गॅसची बचत करण्यासाठीच्या टिप नंबर 2 आहे ती म्हणजे कडधान्ये किंवा डाळी असतील त्या आपल्याला शिजत घालण्याआधी भिजवून घ्यायच्या आहेत, भिजत घालायच्या आहेत 1-2 तास तरी, म्हणजे गॅस हा कमीत कमी वाया जातो, त्या पटकन शिजल्या जातात। आणि या डाळी वगैरे शिजवण्यासाठी आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे देखील त्या पटकन शिजल्या जातात। आणि आपल्याला यासाठी कुकरचा वापर करायचा आहे, त्यामुळे या ठिकाणी बघू शकता डाळ ही पटकन अशी शिजली जाते गरम पाणी वगैरे वापरल्यामुळे। तर गॅस हा जास्तीत जास्त दिवस जाण्यासाठी टिप नंबर 3 आहे ती म्हणजे भाज्या किंवा भात वगैरे बनवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला कुकरचाच वापर करायचा आहे आणि एकाच वेळेला अशा पद्धतीने डाळ भात एकाच कुकरमध्ये तुम्ही शिजत घालू शकता। यामुळे देखील गॅसची बचत होते आणि वेळेची बचत होते। तर टिप नंबर आहे 4 ती म्हणजे गॅस हा जास्त वाया जाऊ नये यासाठी आपण भाज्या वगैरे बनवत असतो त्यावेळेला आधीच आपण भाज्या या कट करून ठेवायच्या आहेत, म्हणजे पटकन आपल्याला ती भाजी बनवता येईल। त्याचबरोबर भाज्या या जास्तीत जास्त बारीक करायच्या, म्हणजे त्या पटकन शिजल्या जातात आणि आपली भाजी ही पटकन तयार होते आणि गॅसची बचत होते। त्याचबरोबर भाज्या करताना त्या झाकून शिजवून घ्यायच्या, म्हणजे त्या पटकन शिजल्या जातात, त्यामुळे ही गॅसची बचत होते। त्याचबरोबर टिप नंबर 5 आहे ती म्हणजे गॅसची बचत करण्यासाठी आपल्याला जास्त जाड बुडाचं पातेलं किंवा भांडं वापरायचं नाही, हलक्या बुडाचंच वापरायचं, त्यामुळे ते पटकन गरम होतं आणि भाजी लवकर शिजली जाते। त्याचबरोबर भाजीच्या क्वांटिटीनुसार आपल्याला भांडं हे निवडायचं आहे, त्यामुळे ही गॅसची बचत होते। जर आपण भाजी थोडी असेल आणि मोठं भांडं घेतलं तर गॅस हा जास्त वाया जातो, भांडं गरम होण्यासाठीच खूप जास्त गॅस हा वाया जातो। तर या होत्या 5 गॅस जास्तीत जास्त दिवस वापरता येण्याविषयीच्या टिप्स। तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।